ओंकारेश्वर मंदिरापासून थोड्याच लांब अंतरावर आम्ही रूम घेऊन राहिलो होतो आणि तिकडे जेवण करण्यासाठी म्हणून थांबलो होतो. तेव्हा एक दादा भेटले आणि ते म्हणले की तुम्ही एवढ्या लांब आलाय तर महेश्वर मंदिर सुद्धा बघून जा, तिकडे सुद्धा खूप बघण्यासारखं काही आहे. म्हणून आम्ही ना सकाळी हॉटेलवरून चेकआउट परत करून आम्ही महेश्वर मंदिराकडे गेलो होतो आणि ना इकडचा आम्हाला एरिया खरंच काहीच माहिती नव्हता. दोनदा तर रस्ता चुकलो होतो आम्ही. मग फायनली एकदा मंदिराकडे गेलो आणि ना खरंच खूप छान आणि बघण्यासारखं मंदिर होती. एक नाही तर असे तब्बल आहे ना एकूण 18 ते 20 मंदिरं, तर सूर्यनारायण मंदिर, राधाकृष्ण मंदिर, असे बरेचसे मंदिर आहे आणि किल्ला सुद्धा होता. पण किल्ल्यावर आम्ही काही गेलो नाही कारण खूप जास्त थकलो होतो एवढाच प्रवास करून. म्हणून मग लांबूनच किल्ला वगैरे बघितला आणि हे होतं महेश्वर मंदिराची पिंड आणि खरंच खूप छान आणि मन प्रसन्न करणारी होती ही सुद्धा पिंड. मंदिराचं जे ठिकाण होतं ना ते आई शपथ सांगते खरंच इतकं छान आणि बघण्यासारखं होतं. सगळं काम जे होतं ते दगडी कोरीव काम होतं आणि त्याचबरोबर ही होती नर्मदा नदी. नर्मदा नदी तर इतक्या बारकाईने आणि ना जवळून मी पाहिलीच नव्हती. म्हणून मग ठरवलं की ना पाण्याचे राईड सुद्धा मारायचे आणि फोटोज वगैरे इतके छान छान काढले ना तिकडं सुद्धा. आणि हे मासे सुद्धा इतके छान म्हणजे जवळ येत होते, त्यांना खायला वगैरे दिलं आणि राईड घेतली. आणि ना आमच्या आव्हांचं असं काहीतरी चाललं होतं. फोटो म्हणून मी एक क्लिप सुद्धा घेतली. मधा नदीच्या आहे ना मध्यभागी हे सुद्धा एक मंदिर होतं. कशाचं होतं ते माहित नाही, पण लांबूनच बघितलं. तिकडे काय आम्ही गेलो नाही कारण फारच उशीर होत होता म्हणून. आणि नर्मदा नदीचा हा जो सीन होता ना तो खरंच बघण्यासारखा होता आणि ना कधीच न विसरण्यासारखा सुद्धा होता. इतकं छान आणि पाणी सुद्धा इतकं शुद्ध आणि सुंदर दिसत होतं ना, एकदम काचेसारखं म्हणजे. आणि नदीचं ना पात्र सुद्धा खूप जास्त मोठं आहे आणि खोल सुद्धा तितकीच आहे बरं का ही नदी. जो सीन होता ना तो सेम बनारस सारखा होता आणि बनारसचीच फिलिंग मला येत होती आणि खरंच खूप छान वाटत होतं. इकडं सगळं बघितल्यानंतर राईड तर आमची संपली म्हणून मग जायला निघालो. आणि जाता जाता ना तिकडे साड्या सुद्धा आहे ना अशा नव्हतात घरगुती. आम्ही प्राइस वगैरे विचारली पण खूप जास्त आहे ना महागड्या होत्या म्हणून काही घेतल्या नाही. पण बनवताना आहे ना तो एक क्लिप घेतला कारण कशा बनवतात वगैरे. तिकडून आम्ही जायला निघालो होतो घरी म्हणजेच आम्ही ना माझ्या सासरी एक दिवस परत एकदा मुक्काम केला. रात्र खूप झाली होती म्हणून आहे ना आम्ही सासरी मुक्काम वगैरे केला आणि सकाळी ना आंघोळ वगैरे काहीच केलं नाही. डायरेक्ट आहे ना घरी यायलाच निघालो. आणि ना येता ना हा एक क्लिप घेतला. गोदावरी नदी आहे ही आमच्या गावाकडची. गोदावरी नदीचं सुद्धा खूप जास्त महत्व आहे. इकडे सुद्धा रामाने ना बांध मारलाय, तिकडचं पाणी कधीच आटत नाही. त्यानंतर नाश्ता करायला म्हणून थांबलो होतो आणि माऊचं आणि शिवचं गार्डन तिकडे चालू झालं. आणि ना अशी होती आमची 5 ते 6 दिवसांची ट्रिप. खूप छान आणि आनंददायक झाली आणि घरी सुद्धा छानपैकी पोहोचलो. तर आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.